राजाराम महाविद्यालय ही शासकीय संस्था असून उठसूट कुणीही उठावं आणि इथल्या शैक्षणिक वातावरणाला बाधा आणावी ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला। ज्यांना शंका किंवा तक्रार असेल त्यांनी आपल्या कार्यालयाकडे तक्रार द्यावी, पण राजाराम महाविद्यालयात बाह्य व्यक्तींचा हस्तक्षेप चालणार नाही, असं नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे शिक्षण सहसंचालक कार्यालयातील अनागोंदी आणि भ्रष्ट कारभाराबद्दल चंद्रकांतदादा पाटील यांनी झाडाझडती घेतली। नियमबाह्य काम करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज राजाराम महाविद्यालय आणि शिक्षण सहसंचालक कार्यालयाला भेट दिली। सुरुवातीला नामदार पाटील यांनी राजाराम महाविद्यालयाच्या आवारातील शिक्षण सहसंचालक कार्यालयाला भेट दिली। सहसंचालक डॉक्टर प्रकाश बच्छाव यांच्यासह या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची नामदार पाटील यांनी बैठक घेतली। गेले महिनाभर कोल्हापुरात वरिष्ठ शिक्षण सहसंचालक तळ ठोकून आहेत, पण तरीही या कार्यालयातील कामकाजामध्ये प्रचंड अनियमितता आहे। ऑनलाईन कामकाज होत नाही, अनेक विषय प्रलंबित आहेत। त्याबद्दल नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी या कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं। नियमानुसार आणि प्रामाणिकपणे काम का होत नाही असा प्रश्न उपस्थित करून कोणताही भ्रष्ट कारभार सहन केला जाणार नाही, यातील दोषींवर फौजदारी कारवाई करू असा खणखणीत इशारा दिला। राजाराम कॉलेजमध्ये गेले काही दिवस ज्यांचा राजाराम कॉलेजशी संबंध नाही, ज्याला इंग्लिशमध्ये स्टेक होल्डर म्हणतात, जे राजाराम कॉलेजचे स्टेक होल्डर नाहीत, विद्यार्थी नाहीत, प्राध्यापक नाहीत, नॉन टीचिंग नाहीत, ते कुठल्या अधिकारात माहीत नाही। इथे येऊन प्राध्यापकांना प्राचार्यांना त्रास देणं, निवेदन देणं, मागणी करणं, ह्याची माहिती द्या, त्याची माहिती द्या, काही संबंध नाही ना। आणि त्यामुळे राजाराम कॉलेजमधल्या प्राचार्यांना प्राध्यापकांना कॉन्फिडन्स देण्यासाठी, विश्वास देण्यासाठी मी आलो। त्यानंतर नामदार पाटील यांनी राजाराम महाविद्यालयात जाऊन प्राचार्य आणि प्राध्यापकांशी चर्चा केली। प्रारंभी राजाराम महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांनी मानवंदना देऊन नामदार पाटील यांचं स्वागत केलं। त्यानंतर नामदार चंद्रकांतदादा यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि विविध विभाग प्रमुखांशी संवाद साधला। त्यातून महाविद्यालयासमोरचे प्रश्न, अंतर्गत कुरबोरी आणि कुरघोड्या, काही राजकीय संघटनांकडून होणारी आंदोलनं याबद्दल माहिती घेतली। राजाराम महाविद्यालय शासकीय असून ज्यांचा या महाविद्यालयाशी कसलाही संबंध नाही त्यांचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही। ज्यांना काही शंका किंवा प्रश्न असतील त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा, मात्र कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण दूषित होऊ देणार नाही असा सज्जड इशारा नामदार पाटील यांनी दिला। तसंच काही विघ्नसंतोषी प्राध्यापक आपण सरकारी नोकर आहोत हे विसरत असतील आणि संस्थेविरोधी कारवायांमध्ये सहभागी असतील तर त्यांनाही सोडणार नाही असा स्पष्ट इशारा नामदार पाटील यांनी दिला। प्राध्यापक आहेत ज्यांना हा डिस्टर्बन्स निर्माण करायचा, त्यांनाही मी इशारा देतो की तुम्ही सरकारचे कर्मचारी आहात, मालक नाही आहात। आणि त्यामुळे असे जे कोणी प्राध्यापक इथल्या बातम्या बाहेर पोहोचवतात, आंदोलकांना इन्व्हाइट करतात, त्या सगळ्यांना मी इशारा देतो की आम्ही चालू देणार नाही। त्यातून ही इन्व्हर्ट पूर्ण केलं, ऑनलाईन सिस्टीम सुरू केली आणि जवळजवळ 300च्या वर प्रकरणं पेंडिंग त्यांनी मार्गी लावली। एक भयानक गोष्ट अशी लक्षात आली की 28 नॉन टीचिंगचा स्टाफ हा अतिशय छुप्या पद्धतीने भरला गेला, सेवार्थमध्ये टाकला गेला, आयडेंटिफाय झाला, त्या सगळ्यांच्या आम्ही सुट्या केल्या। आता त्याच्या मागचा मास्टर माइंड आम्ही शोधतो आहोत आणि त्या 2-3 दिवसामध्ये हा मास्टर माइंड सापडेल, FIR दाखल होईल, अटक होईल आणि त्याच्यातून जे काही कारवाई व्हायची होतील। कारण असंच प्रकरण शालेय विभागामध्ये नागपूरला सापडलं, ते सगळेजण आता जेलमध्ये गेलेले आहेत। इथले सुपात आहेत, जातात जायचे। कोणतंही महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटत असतं, अशावेळी कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा राजकीय अड्डा होऊ नये अशी भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी बोलून दाखवली।